तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ यासाठी बनावा लागलोय की आम्ही आज तिरुपतीला जायलोय आणि आज आम्ही व्हिडिओ मराठीमध्ये बोलणार आहे. कारण सर्व मला लागले की तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवा. तर माझा मुलगा, हा पण माझा मुलगा, ही वाईफ माझी, आम्ही तिरुपतीला चाललोय आज. तर नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. त्या चॅनलवरती आम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक नक्की करा. चला जाऊया. आम्ही जाऊया जाऊया काय जाऊया काय उतरतो की तुला ये ना. जाऊया नेहमी. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो, आम्ही आता गाडीमध्ये बसलोय सर्वजण. त्याच्यानंतर आणि एक फॅमिली येणार आहे, त्यांना पिकअप करणार आहे आम्ही. त्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार. ही गाडी आम्ही तिकडं आमच्या मित्राकडे एकदा ड्रॉप देणार आणि आम्ही तिथनं रेल्वे पकडणार. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो, अनेक फॅमिली इथं बसलेली आहे गाडीमध्ये. तर आम्ही आता रेल्वे स्टेशनला जायला लागलोय. व्यंकटरमण गोविंदा व्यंकटरमण गोविंदा. तर मित्रांनो, आम्ही आता बेळगावच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आणि आमची गाडी रिटर्न गेलेली आहे. आता आम्ही ट्रेन पकडणार. 3:45चा टायमिंग आहे ट्रेनचा. दोस्तांनो, ट्रेन लागलेली आहे, हरिप्रिया एक्सप्रेस. तर आम्ही चाललोय आता. सीट पण पकडलेले आहेत आम्ही. तर आम्हाला सीटा भेटलेल्या आहेत. बसलोय आम्ही सर्व. आता निघालेले ट्रेन पण. व्यंकटरमण गोविंदा व्यंकटरमण गोविंदा. स्मार्ट. मस्त मस्त मस्त. परत एकदा अनेकदा. ट्रेन जी आहे ती आता हुबळीला थांबलेली आहे. थोडंफार इथं आम्ही खायला गेलोय. तुला काय पाहिजे? तर मित्रांनो, आता 9 वाजलेले आहेत. मी ट्रेन मध्ये आहे अजून. तर आता आम्ही जेवण करायला चपाती वगैरे आणलेली आहे. 2 भाज्या आणलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि या साईडला पण आमचे कार्यकर्ते बसले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर आम्ही इकडं दोन प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत आणि चटणी आणलेली आहे. शेजवान चटणी आहे. ठीक आहे. त्या साईडला पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा. कौस्तुभ तू काय खायलास बा? काय खायलास तू? भाजी खायलास? मामा पण खायलाय. तू दही खाणार? दही पण आणलेला आहे इथं, शॉप मधनं घेतलेला आहे दही. बस घे बाळ, तुला बस घे. लय खायचं नाही बाळ ते. बस. हा चला. बस चला. सर्वांना दही देऊया. तर मित्रांनो, आता सर्व झोपायला लागलेत. जेवण तरी आम्ही केलेलं आहे. आता कौस्तुभ सर्वांना गुड नाईट म्हण. गुड नाईट. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि सर्वजण आम्ही फ्रेश झालोय आणि आता आम्ही चहाची वाट बघालोय. हे बघा, सगळे दंगा करायलेत. आता पहिला चहा पिणार आम्ही. नाही बघ, तू चहा पिणार नाही? पिणार नाही चहा तू? तू पण पिणार चहा? कौस्तुभ तू पण पिणार? ठीक आहे. चाय.
चाय 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 किती तुम्ही घेणार नाही काय चाय हो द्या की तर आम्ही आता तिरुपती स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता पुढे जाणार आहे आम्ही. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 चला पर जाऊया चला तिकडे आहे ना एक्झिट कुठे वाटतं हे बघायचं आहे. इथं. 206 काटपाडी तिरुपती पॅसेंजर. आता रिक्षा पकडलोय आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनकडं तिथून अल्लीपिरी पैदल जाणार तिथनं चालत पुढं आता चाललोय आम्ही अल्लीपिरी पैदल व्यंकटरमण गोविंदा गोविंदा तर आम्ही लगेज कंपार्टमेंट कडे पोहोचलोय. हा लगेज कंपार्टमेंट आहे. इथं आम्हाला लगेज हे सगळं द्यावं लागतंय. आम्ही आणलेलं म्हणजे इथं आम्ही आता पैदल जाणार आहे ना चालत जाणार आहे. अल्लीपिरी पैदल म्हणतात. त्यामुळे 9 किलोमीटर आम्हाला पायऱ्या चालत जायला पाहिजेत. त्यासाठी हे जे मोठं हेवी जे आहे आम्ही आणलेलं आहे ते इथं आम्हाला इथं द्यायला लागतं आतमध्ये. तिथं कुपन एक देतात ते मग वरती जाऊन आम्ही कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर आता हे सर्व आम्ही तिथं देणार आहे. आता हे बॅग हे बाकी सगळे बॅग पण ज्याच्यामध्ये आम्ही खाणं वगैरे ठेवलेलं आहे ते एवढं आम्ही काय करणार आमच्या सोबत घेणार बाकी सगळं तिथं देणार. बॅग चेकिंग चाललंय. त्याच्यानंतर बॅग आमच्या पुढे जातात. तिथे जाऊन आम्हाला काय करायला लागणार द्यावं लागणार बॅगा. तर मित्रांनो आम्ही बॅगा दिलेल्या आहेत तिथे त्या बॅगा द्याव्या लागतात. त्यांनी एक कार्ड देतात की कार्ड त्याला लावून स्कॅनिंग करून घेतात. त्याच्यानंतर आम्हाला एक रिसिप्ट देतात. ते रिसिप्ट घ्यायचं आणि इथं जे आहेत ना आम्ही बॅगा ठेवायचं. डायरेक्ट आम्ही काय करायचं होता अल्लीपिरी पैदल. तर आता इथून चालत चालू होते अल्लीपिरी पैदल. इकडनं आम्हाला चालत पुढे जावं लागणार. किलोमीटर हिशोब न बघितलं तर 9 किलोमीटर. पायऱ्या काहीतरी 5000 काहीतरी पायऱ्या आहेत वाटतं. मला पण एक्झॅक्ट माहित नाही आहे. तर चेक करूया पुढे जाऊन. आता इथून जे आहे पायऱ्या चालू झालेल्या आहेत. नारळ वगैरे फोडतात. आता स्टार्टिंगला हे जे मंदिरं लागतात तिथं पुढं आम्हाला जावं लागतंय. पहिल्या कमानिंग मध्ये आत जावं लागतंय आम्हाला. इथं जे गोशाला आहे बघू शकता तुम्ही. प्रत्येक प्रकारची इथं गाय आहे मला बघायला मिळते. हे बघा लहान प्रकारचे वगैरे आहेत. कौस्तुभ आंबा ते लहान गाय आहे तिथं. प्रत्येक प्रकारची गाय आहे. त्यांची नावं लिहिलेली आहेत वरती तुम्ही बघू शकता. इकडे एकदा चेकअप होणार आहे. ठीक आहे. फुटपाथ साठी जे आम्ही काय नॉर्मल जे घेऊन जातो असतो ते त्याच्यामध्ये पण एकदा चेकअप करतात. इथं परत एकदा चेकअप चालू आहे होऊ शकता. मित्रांनो आम्ही आता नाश्ता करायला बसलेला आहे. तर आता डोसे वगैरे ऑर्डर केलेले आहेत. दाखवतो तुम्हाला मी. इकडे बघू शकता तुम्ही डोसा आहे.
डोसा मागवलेला आहे. ओके. व्यंकटरमण गोविंदा. बघू शकता 300 पायऱ्या मी आलेलो आहोत. अजून 3250 पायऱ्या झाला पाहिजे. व्यंकटरमण गोविंदा. तर आम्ही आता 800 पायऱ्या चढलेल्या आहेत. तर अजून 2850 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. तर तुम्ही पुढे बघू शकता. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो आम्ही 2000 पायऱ्या ऑलरेडी चाललेल्या आहेत. अनेक दरवाजा आलेला आहे इथं पुढं तुम्ही बघू शकता. अजून आम्हाला नाही म्हटलं तरी 1800 पायऱ्या चढायच्या आहेत. गोविंदा गोविंदा. हे नाही खालना वर दिसत होत हे. तर मित्रांनो सांगायचं म्हटलं की चालत जायच्या टायमाला तुम्हाला पौनपुत्र हनुमानांची एक मूर्ती दिसेल, जी उभी राहिलेली मूर्ती आहे. फार आकर्षक मूर्ती आहे. बघितलं की बघतच राहावं असं वाटतंय. तुम्ही बघू शकता. एक नंबर असं वाटते तुम्हाला फील. तर मित्रांनो तुम्हाला इथं हरिण सुद्धा बघायला मिळतील वरती चालत जाताना. हे बघा त्यांना खायला घालायला लागलेत. ठीक आहे. हरिण आहेत, बाकीचे पण प्राणी आहेत इथं. असं नाही की एकच आहे. तर मित्रांनो आम्ही 3100 पायऱ्या आम्ही चालून आलेलो आहोत. त्याच्याबरोबर रोडवरती पण थोडंफार चालावं पण लागतंय पायऱ्या सोडून. ठीक आहे. अजून आम्हाला 750 पायऱ्या चालायच्या आहेत पुढं. त्याच्यानंतर आम्ही पोहोचणार तिरुपती तिरुमालामध्ये. ठीक आहे. तर अजून ते पण आम्ही आता चालूया. व्यंकटरमण गोविंदा व्यंकटरमण गोविंदा. तर मित्रांनो 3750 पायऱ्या आम्ही चाललोय आता इथं. आणि 9 किलोमीटर चाललेला आहे. इथं एंड झालेला आहे आता. इथं पुढे आता चालत जावं लागणार आम्हाला तिरुपती तिरुमालासाठी. तर तिकडे पुढे जाऊन आम्हाला रूम वगैरे बुक करावं लागणार. त्याच्यानंतर दर्शनसाठी पण फ्री तिकीट आम्हाला काढावं लागणार. आता मेन म्हणजे रूम बुक करायचं आम्हाला. त्याच्यानंतर दर्शनसाठी फ्री तिकीट. ठीक आहे. आमच्या अजून फॅमिली पाठीमागं आहे. त्यांना आम्ही पाठिंबा सोडून इकडे पुढे आलेलो आहे. कशासाठी? तर आम्हाला रूम बुक करायचा आहे. त्यांना आम्ही बोललो की सावकाश या तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता कटिंगला जाणार आहे. केस दान करायला जाणार आहे. तर लास्ट केसामध्ये तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवून दाखवायला लागलोय. तर आल्यानंतर पण आम्ही व्हिडिओ बनवणार आणि तो तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. तर चेंजेस दाखवा काय झाले. मित्रांनो हा माझा मुलगा प्रज्वल. तर याचा आम्ही जायवळ काढणार आहे इकडं तिरुपतीमध्ये. त्यासाठी आलेला आहे आम्ही स्पेशल सांगायचं म्हटलं तर. आणि आता बघा तुम्ही त्याचं अरे हो पडतोय काय रे बाबा. ठीक आहे. तर आम्ही त्याचं पण
कटिंग करणार आहे. तर त्यासोबत कौस्तुभ पण आहे, कौस्तुभ पण करणार आहे. कौस्तुभ, प्रज्वल सगळे आम्ही जाणार आहे तिकडं आता. तर मित्रांनो आता मी कटिंग करायला झालो आतमध्ये, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आत पण दाखवतो मी. तसं जास्तीत जास्त तिथं अलाउड नाही आहे, तरी सुद्धा मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. इथून आत जावं लागणार आम्हाला, इथून आत जावं लागणार. आणि तिथं फ्रीमध्ये एक कुपन देतात, ती घेऊन आतमध्ये जावं लागतंय. ठीक आहे. कौस्तुभ, व्यंकटरमण गोविंदा. आम्ही कटिंग करून घेतलो आता, आम्ही जाणार आता महाप्रसाद खायला जाणार नाही आम्ही. बा महाप्रसाद खायला जाऊया आम्ही. हा चला. तर मित्रांनो इथं जे प्रसाद असते सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला फ्रीमध्ये भेटत असते. तर इकडं जे काउंटर आहे, काउंटरच्या बरोबर समोर इकडे तुम्हाला ते मिळत असते. ठीक आहे. लक्षात ठेवायला पाहिजे आणि इकडे येऊन खायला पाहिजे. बाहेरचा खाण्यापेक्षा इथं प्रसाद चांगला भेटतो. तर मित्रांनो आम्ही रूम अलॉटमेंटच्या ठिकाणी आलेलो आहोत. इकडे बघू शकता बोर्ड लावलेला आहे, स्क्रीन लावलेली आहे. स्क्रीन मध्ये आमचे नंबर दिसत राहतात. आणि इकडे खाली गेला की नाही आम्हाला जे अलॉटमेंटची जागा आहे तिकडे आम्हाला काय करावं लागणार, रूम साठी नंबर लावावा लागणार. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही येताना ओरिजिनल आधार कार्ड घेऊन यायचं तुम्हाला. कारण कसं जेव्हा रूम अलॉटमेंट होते त्यावेळेला तुम्हाला आधार कार्ड लागतंय, एक तर झेरॉक्स किंवा ओरिजिनल आधार कार्ड लागतंय तुम्हाला. ठीक आहे. आणि थोडं सिंगल आधार कार्ड राहणार आहे, पण तुम्ही जेवढे येणार आहे ना त्यांचे सर्वांचे तुम्ही आधार कार्ड घेऊन या. कारण काय होतंय की वेळेला मिसमॅच होत नसतंय, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतोय. समजा तुम्हाला 3-4 दिवस एक्स्ट्रा राहायचे आहेत तर त्यावेळेला काय होतंय, इकडं तुम्हाला 2च दिवसाचं टायमिंग असतंय. एका माणसावरती 2च दिवसाचं टायमिंग असतंय, नाही तर तुमचा रूम जो आहे हो बंद केला जातोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला पुढचं दाखवतो की तुम्हाला कुठं जायचं आहे आणि कोणता नंबर तुम्हाला बघत राहायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे नंबर जे लावलेले आहे, अजून तुम्हाला नंबर लावावा लागतोय रूम साठी. ठीक आहे. पुढं पण दाखवतो मी तुम्हाला. ये रूम आता तुम्हाला इथे नंबर लावावा लागतोय रूम साठी. सांगायचं म्हटलं तर आम्ही ऑलरेडी नंबर लावलेला होता सकाळी मी 5ला लावलेला होता. आमचा नंबर लागलेला होता आणि आमची रिसिप्ट दिलेली आहे आणि आमचा नंबर सुद्धा आलेला आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. 508 नंबर होता आमचा, लास्टचे जे डिजिट आहेत ते. तर मित्रांनो इथे स्क्रीन लावलेली आहे, त्या स्क्रीन मध्ये हा बघा नंबर चेंज झाले. 508 नंबर आमचा आहे, तर हा 524 झालेला आहे. म्हटलं की तुम्हाला बघत राहायचं. एक तर तुम्हाला मेसेज येणार, तुम्ही जर नंबर तुमचा करेक्ट दिला असेल तर तुम्ही तुमचा नंबर जो आहे तो करेक्ट द्यायला पाहिजेत. नाहीतर चुकीचा नंबर दिला की तुम्हाला मेसेज येणार नाही. आणि मग नंतर तुम्हाला इथं स्कॅनर आहे, त्या स्कॅनर मध्ये तुम्हाला बघावं लागणार आहे. ठीक आहे. ते दाखवतो तुम्हाला मी. हा इथं स्कॅनर आहे, ती तुम्हाला चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला ती काय करायचं, चिठ्ठी तिकडं टच करायची. इथं टच केलं की तुम्हाला इथं पूर्ण डिटेल येते. त्या डिटेल प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार. आमची चिठ्ठी तुम्हाला लावून दाखवतो. तर मित्रांनो हे जे मशीन आहे इथं बंद ठेवलेले आहे. आम्ही काम करूया, वरती अनेक मशीन आहे, त्या मशीनकडे जाऊया. ठीक आहे. तर मित्रांनो इकडं अनेक मशीन आहे, स्क्रीन दिसते ना तुम्हाला इथं, तोच नंबर आहे, अजून बदललेला नाही आहे.
तर इकडं अनेक मशीन आहे. लोकांनी नंबर लावून चेक करायला लागलेत. तुम्ही बघू शकता. एक मिनिट स्कॅन करून घ्यायचंय. आता स्कॅन केलं की असा नंबर येतो TNC. जे नंबर लास्टचा नंबर आहे तो नंबर आपला आहे. ठीक आहे. मग तो नंबर घेऊन आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे आणि चेक करायचं. ठीक आहे. तर आमचा जो स्कॅनिंग आहे तू का स्कॅन कर ना. पुण्याला बरोबर घेऊन नाव जो आलाय तो SMC मध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर एक रूम असते, त्या रूम मध्ये जाऊन आम्हाला विचार लागणार रूम नंबर वगैरे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही नंबर जो दिला होता त्या नंबरवरती हा मेसेज आलेला आहे. SNC 344E हा तुमचा रूम नंबर आहे. SNC 344E मध्ये तुम्हाला रूम भेटलेला आहे. एक मिनिट ते कार्ड दे. हे कार्ड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे असं जे कार्ड जेव्हा बनवला जाता त्यांनी विचारतात तुम्हाला की किती नाण आहे, फॅमिली आहे, कसं काय, ते तुम्हाला डिटेल करेक्ट द्यायचं आहे. आणि जो मोबाईल नंबर आहे करेक्ट द्यायचा आहे. आणि तिथं A कॅटेगरी किंवा B कॅटेगरी असते. तुम्हाला A कॅटेगरीमध्येच घ्यायचं आहे. 100 किंवा 50 रुपये दिसायला ना सिलेक्टेड, हे तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही 1000 रुपये वगैरे असं सिलेक्ट करू नका, कारण ते बाहेर कॉस्टली आहे आणि रूम पण बरोबर नाहीत. हे रूम तुम्हाला एकदम मस्त रूम मिळतात, त्यासाठी हे सांगायला लागलो मी तुम्हाला. ठीक आहे. आता मी रूम बघूया. तर मित्रांनो ते जे एक SNC चे वगैरे ऑफिस असतात, प्रत्येक डिपार्टमेंटचं एक ऑफिस असते. तर ती चिठ्ठी घेऊन तुम्हाला इकडे आत जावं लागते. ठीक आहे. आणि इकडनं तुम्हाला पेमेंट भरून हे करावं लागतं. इथं पेमेंट करावं लागते. आणि त्यांनी मग काय करतात, ते अलॉटमेंट तर का मित्रांनो काल हा रूम भेटला आम्हाला. तर मी इकडे रूम करता व्हिडिओ करायचा विसरलो होतो तुम्हाला सांगायला की इथं आम्हाला रूम भेटलाय म्हणून. तर रूम भेटला आणि सकाळी आम्ही दर्शनला सुद्धा गेलो होतो 5 वाजता. तिथून 5 वाजता गेलो होतो आणि लगेच आमचं दर्शन झालं. कमीत कमी 2.5-3 तासमध्ये आमचं दर्शन झालंय. 5 वाजता गेलो इथनं आणि नंतरला 6 वाजता रूममध्ये गेलो होतो. त्या मोठ्या हॉलमध्ये सोडतात, त्या हॉलमध्ये 6 वाजता पोहोचलो. तिथं 8 वाजेपर्यंत होतो. त्याच्यानंतर तिथनं ओपन केले आणि आतमध्ये सोडले. तिथं एक 1.5 तास गेला आमचा. मग 9:30ला एक्झॅक्ट 9:30ला आमचं दर्शन झालं होतं व्यंकटेश रामय्या यांचं. आणि त्याच्यानंतर मग येताना महाप्रसाद वगैरे घेऊन मग इकडे येऊन परत एक 2 तास रेस्ट घेतलो. आता थोडं फ्रेश होणार आणि ट्रेडिशनल जे व्हाईट ड्रेस वगैरे घालून परत जे लहान लहान मंदिरं आहेत ती मंदिरं वगैरे फिरणार. बाळ तू फिरणार ना तू पण? आम्ही सर्व आता फिरणार आहे. त्याच्यानंतर उद्यासाठी प्लॅनिंग बघूया. उद्या पण फिरावं लागणार आहे आम्हाला. उद्यासाठी पण प्लॅनिंग जे आहे ते करूया आणि फिरूया आपण. ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालून आता तयार झालेलो आहोत. आता आम्ही मंदिरकडे जाणार, तिकडं म्हणजे त्या एरियामध्ये जाणार आहे आणि त्या एरियामध्ये जाऊन फोटोशूट वगैरे करणार. त्याच्यानंतर महाप्रसाद तिथे घेऊन मग परत आणि रूमकडे येणार. आणि बघू शकता सर्वजण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आज व्हाईट ड्रेस साड्या वगैरे घालून सगळे तयार झालेत. तर आम्ही आता जाणार आहे बाहेर आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मेन मंदिर आहे तिरुपतीचं. तर इकडे कसं आहे पूर्ण पॅक केलेलं आहे. इकडे तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे. आतमध्ये तिरुपती मंदिरकडे एंट्री नाही आहे. इथं तुम्ही फिरू शकता, फोटो वगैरे काढू शकता. पण आतमध्ये एंट्री घ्यायचं असेल तर तुम्हाला दर्शनसाठी नंबर लावूनच यावं लागणार. पण तिकडे आतमध्ये तुम्हाला कॅमेराचं पण अलाउड नाही आहे, काय पण अलाउड नाही आहे.
तुम्हाला फक्त नॉर्मली यावं लागणार, दर्शन घ्यावं लागणार. तिकडं जे काय तुम्हाला लाडू वगैरे असतात ते लाडू घेऊन तुम्हाला कसं असतंय, एक मिनिट सांगतो तुम्हाला, इकडनं या साईडनं पण रोड आहे, त्या साईडला तुम्ही नॉर्मल लाडू घेऊ शकता आणि परत जाऊ शकता, लाडू घेऊ शकता. त्या साईडनं पण आहे, त्या साईडनं पण आहे, तिकडं त्या साईडनं, त्या साईडून मला तुम्ही लाडू घेऊ शकता. त्यावेळेला तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स तरी पाहिजे किंवा नॉर्मल फोटो सुद्धा तुम्ही दाखवून लाडू घेऊ शकता. पण समजा तुम्हाला जेन्युन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आतमधून यावं लागतंय. ठीक आहे, ते ध्यान ठेवा. त्याच्यानंतर इकडं तुम्ही फोटो वगैरे घेतला, दर्शन वगैरे झालं तुमचं, तर तुम्हाला इकडं ह्या साईडला जावं लागतंय. हे तुम्हाला इकडे एक हे दिसायला लागलं ना, पत्र्याचं शेड. त्या शेड आतमध्ये ना एक हे आहे, काय म्हणतात त्याला, हे आहे काय ते आपलं रथ आहे, रथ, तिरुपतीचा रथ आहे. तर त्या रथाच्या पुढे गेल्यानंतर ना महाप्रसाद भेटतोय, मस्त महाप्रसाद असतंय. मी तुम्हाला ते पण दाखवतो. महाप्रसाद तुम्हाला घ्यावा लागणार, कारण बाहेरचा खाण्यापेक्षा महाप्रसाद एक नंबर आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला महाप्रसाद भारी भेटतो महाप्रसाद. ठीक आहे, आता आम्ही तिकडे जाऊया, महाप्रसाद घेऊया, त्याच्यानंतर परत रूमकडे जाऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही पाठीमागची जी बिल्डिंग दिसायला लागले, तीच बिल्डिंगमध्ये तुम्हाला महाप्रसाद भेटते. जे आता पब्लिक जायला लागले तुम्हाला दिसायला लागले, तर तुम्हाला तिथं जाऊन महाप्रसाद घ्यायचा आहे. दुपारच्या टायमाला सुद्धा असतोय आणि संध्याकाळच्या टायमाला सुद्धा असते. टाइम लिमिट आहे, तुम्ही तिथं बघून नेक्स्ट टाइम तिथं येऊन पण सुद्धा महाप्रसाद घेऊ शकता. अब हम खाने को जा रहे हैं, ये हमारे सब फैमिली, ये देखो, और यहाँ से करते देखो. तर मित्रांनो, मी जेवणाला आलोय आता, आतमध्ये मला दाखवतो. भरपूर मोठे हॉल्स आहेत, याचा हॉल आहेत भरपूर मोठे मोठे. तर आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. बघू शकता सेवा कशी चाललेली आहे तिरुपतीमध्ये. एक टायमाला एवढी लोक बसतात जेवणाला, एक टायमाला एवढी लोक बसतात जेवणाला. क्लिनिंग, क्वालिटी, क्वांटिटी, सगळ्यांना टाइम म्हणजे जेवण फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही बसलेलो आहे आता. तर मित्रांनो, आम्ही आता जेवणाला बसलोय. तुम्ही बघू शकता राईस आहे आणि एक भाजी आहे, चटणी एक आहे आणि भजी दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइमला काय असतंय, काम की बाळ मी सांगालोय, नेक्स्ट टाइमला तुम्हाला राईस आणि मस्तर मिळतंय, म्हणजे दही. ठीक आहे. सर्व आमचे काय कार्यकर्ते बसले तिथं जेवणाला. ठीक आहे. हा कार्यकर्ता बघा, हा राईस बघा. राईस जाम राईस घेतलेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आता फायनली घरी जायची वेळ आलेली आहे. आता रूम आम्ही सोडायला लागलोय. हा दुसरा रूम आहे आमचा. पहिल्या दिवशी आलेलो तो एक रूम होता, कारण 2च दिवसाची व्हॅलिडिटी आहे रूमला, त्यासाठी परत एक रूम केलेला होता आम्ही. तर आता हा पण रूम सोडायची वेळ आलेली आहे. आता आमचं 9:30 वाजता आमची ट्रेन आहे, 9:30ला. आणि आता आम्ही इकडनं जाणार तिरुपतीवरनं आणि डायरेक्ट आता इस्कॉन टेम्पलला जाणार. इस्कॉन टेम्पलवरून तिथं साईडला गोशाला आहे, गोशालामध्ये बघणार, त्याच्यानंतर डायरेक्ट रेल्वे स्टेशनला. तिरुपतीमध्ये बघण्यासारखं म्हटलं तर एकच मंदिर, तिरुपती मंदिर, बालाजी मंदिर. तिकडंच तुम्हाला जी श्रद्धा आहे तिथंच तुम्हाला दाखवायची आहे. बाकी तुम्ही कुठं लोकलमध्ये फिरला तरी तुम्हाला तेवढी मजा येणार नाही जेवढं तुम्हाला तिरुपतीमध्ये येणार. आम्ही सांगायचं म्हटलं की 2 वेळा दर्शन घेतलेलं आहे. फर्स्ट टाइमला आम्हाला 3 तास लागलेत आणि सेकंड टाइमला गर्दी कमी दिसल्यामुळे आम्ही परत गेलो होतो, त्यावेळेला आम्हाला 10 तास लागले.
तर असं पण होऊ शकतंय की टाइम वाचला आहे म्हणून आम्ही पुढे गेलो तरी चुकीचं ठरतंय. कारण आमच्याकडे टाइम होता म्हटलं आम्ही इकडे बघण्याचं का बाकी दुसरं मंदिर बघू शकतो आपण. पण एवढी मजा येत नाही जसं तिरुपतीमध्ये जशी मजा आहे. तिरुपतीचं जे दर्शन घेण्याची मजा आहे ती मला दुसऱ्या दर्शन घेण्यामध्ये मजा येत नाही. यासाठी आम्ही 2 डबल दर्शन घेतलो आणि आता जायला लागलोय. तर पुढं इस्कॉन टेम्पल पण आम्ही दाखवणार तुम्हाला आणि जो गोशाला आहे ती पण दाखवणार. ठीक आहे. अय्यो आमचं पिल्ल्या बसले बॅगवरती. वजन झालंय आम्हाला. पिल्ल्या हे बघा आमचा बारका पिल्ले. हे बघा. अरे वा. चला 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 चला. व्यंकटरमण गोविंदा व्यंकटरमण गोविंदा. तर आम्ही रिटर्न चाललोय आता तिरुपती मधून. ते तर खरं आहे हो. ते तर खरं बघा. तर मित्रांनो आम्ही इस्कॉन टेम्पल आलोय तिरुपतीमध्ये सिटीमध्ये. बघू शकता समोर तुमच्या इस्कॉन टेम्पल आहे. तर आम्ही इथं आत जाऊया दर्शन घेऊया. आतमध्ये पण व्हिडिओ करायला अलाउडमेंट आहे पण जास्त नाही आहे. तरी मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आता गोशाळेमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता लहान लहान गाया पण इथं आहेत. सर्व गाया पण आम्ही दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर इस्कॉन टेम्पलच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या साईडला आहे जिथं तुम्ही बघू शकता. వెంకటరమణ గోవింద వెంకటరమణ గోవింద. डोळे डोळे रस बघा. तर मित्रांनो सीटा भेटलेल्या आहेत. 3rd AC मध्ये आम्ही सीटा घेतलेल्या होत्या. तर सर्व जागी मिळाले दिसलोय आम्ही. आणि तुम्ही बघू शकता रेल कडून हे चादर वगैरे पण भेटले. ठीक आहे. आणि टावेल वगैरे पण भेटलेला आहे यूज करण्यासाठी आम्हाला त्याचा. आणि आता सर्वांनी जागा पकडले 10 वाजले होता. आता मी झोपणार आहे. ठीक आहे. सकाळी उठून तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवणार. तर मित्रांनो आमची जी जर्नी आहे संपलेली आहे. बेळगावला पोहोचलो आहे आम्ही. डायरेक्ट घरी जाणार, फ्रेश होणार, झोपणार थोडा वेळ. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.